पक्षाचे नेते आहेत आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आज वेळ दिली. संक्रांतीच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या आणि कारण होतं आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघातून जे पोल्ट्रीच्या गाड्या येतात त्या गाड्यासंदर्भात थोडंसं काहीतरी आपल्याला सहकार्य करावं. तर आमच्याकडे पोल्ट्रीचे प्रचंड असे उद्योगधंदे आहेत आणि 25-30 वर्षापासून कायमस्वरूपी आपल्या गोव्यातल्या जनतेची एक त्यांचं नातं जुळलेलं आहे आणि आज महाराष्ट्रामध्ये भाजप सरकार आहे, आज गोव्यात भाजप सरकार आहे आणि त्यामुळे आमची ही मदत जनतेला याचा लाभ व्हावा या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय मनोपूर्वक त्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी सांगितलं की समोरासमोर आमचे गोवा पोल्ट्री असोसिएशनचे जे मालक संघटना असेल आणि तुमची घेऊन एकत्र आपण बैठक घेऊन आपण मार्ग मोकळी करूया असे सांगितले. जो गोव्याचे कायदे कानून आमच्या पोल्ट्रीधारकांना मान्य करून त्यांच्या नियमानुसार आपल्या गाडीचे काय व्यवस्था असेल, गाडी अडचण ते आपण कुठल्याही तुमच्या शट्टीचा भंग होता कामा नये या हिशोबाने त्यांनी मला सांगितलं आणि आम्ही व्यवस्थित पालन करू आणि आम्हाला म्हणजे त्यांच्या अटी शर्ती तुमच्या गोवा विभागाच्या कायदे कानूनच्या ज्या असतील त्या आपण अतिशय व्यवस्थितमध्ये आपण त्याचं पालन करू आणि चांगल्या प्रतीचे आपण कोंबडी व्यवसायामध्ये चांगल्या प्रतीचे आपण दर्जेदार आपण मांस आपण गोव्या आमच्या बांधवांसाठी आपण उपलब्ध करू आणि समंजसपणे मार्ग करून आपण मोकळा करू असं त्याने आश्वासन